नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. मित्रांनो, मागील भागात आपण पाप आणि पुण्यात कोण शक्तिशाली व कोण कमजोर ह्या भागाचे काही वाचन केले होते आणि आता त्या समोरील उर्वरित वाचन. महाराज, पाप हे शूद्र असल्यामुळे लवकरच आपले फळ देते, परंतु पुण्य श्रेष्ठ असल्या कारणाने ते उशिरा फळ प्रदान करते. महाराज, हे उपमेने सुद्धा स्पष्ट करता येईल. महाराज, अपराध देशात कुमुदमंडिका नावाचा धान आहे. त्याचे पीक एका महिन्यातच तयार होऊन घरी आणले जाते. तसेच शालिधानाचे पीक तयार होण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी लागतो. आता आपणच सांगा की कुमुदमंडिका आणि शालिधानता असा का फरक आहे? म्हणते, कुमुदमंडिका धान हलका असून शालिधान उच्च प्रतीचा आहे. याच कारणाने एक लवकरच तयार होतो तर दुसरा उशिरा तयार होतो. म्हणते, शाळी तांदूळ हा राजभोग असून तो राजे लोक खात असतात आणि कुमुदमंडिका तांदूळ नोकर चाकर खातात. महाराज, म्हणूनच शूद्र असल्या कारणाने पाप ताबडतोब फळत असते, तर पुण्याचेच फळ पदरी पडावयास उशीर लागतो. म्हणते नागसेन, हे ठीक आहे, पण संसारात ज्यांचे फळ ताबडतोब मिळते तोच शक्तिशाली समजला जातो. यावरून पुण्यापेक्षा पापच अधिक बलवान सिद्ध होते, पुण्य नाही. म्हणते नागसेन, जो शिपाई घनघोर चाललेल्या लढाईत शत्रूची फळी मोडून आत जातो व शत्रूला पकडून आपल्या वरिष्ठाकडे घेऊन नेतो, त्यालाच वीर बहादूर समजण्यात येते. जो वैद्य धैर्याने शस्त्रक्रिया करून आजाऱ्यास दुरुस्त करतो, त्यालाच हुशार वैद्य समजण्यात येते. जो कारकून ताबडतोब हिशोब करून खाते मिळवणी करतो, जो पहलवान आपल्या प्रतिस्पर्ध्याला स्फूर्तीने आपटून चित्त करतो, लोक त्याचीच वाहवा करीत असतात. म्हणते नागसेन, त्याचप्रमाणे पाप आणि पुण्याचे आहे. यापैकी जो ताबडतोब आपले फळ प्रदान करतो तोच अधिक बलवान होय. महाराज, दोन्ही प्रकारच्या कर्माची फळे तर मिळतातच, परंतु पाप वाईट असल्या कारणाने त्याचा परिणाम तात्काळ सुद्धा दिसून येतो. महाराज, पूर्वीच्या राजे लोकांनीच असा नियम तयार करून ठेवला होता की जो हत्या करील त्याला दंड देण्यात येईल, जो चोरी करील, व्यभिचार करेल, खोटे बोलेल, गावात लुटालूट करील, दादागिरी करेल, धोका देईल आणि छळवणूक करील, त्याला दंड देण्यात येईल, फाशी देण्यात येईल, त्याचे हात पाय इत्यादी अंग कापण्यात येईल, तसेच कोडे सुद्धा मारण्यात येतील. त्यानुसारच चौकशी करून दंड दिला जातो. महाराज, कोणी दान देईल, शिलांचे पालन करील, उपोषित व्रताचे पालन करील, त्याला बक्षीस दिले जाईल आणि त्याला किताब देऊन त्याचा बहुमान केला जाईल. असा काही एखादा नियम बनविण्यात आला आहे का? ज्याप्रमाणे चोरी करणाऱ्यास दंड दिला जातो, त्याप्रमाणे पुण्य करणाऱ्यास कोणी पुरस्कार देतात का? नाही. म्हणते महाराज, जर पुण्यकर्म करणाऱ्यांना पुरस्कार देण्याचा एखादा नियम तयार केला तर पुण्यसुद्धा पापासारखेच तात्काळ फळ देणारे झाल्या वाचून राहणार नाही. महाराज, पुण्य करणाऱ्यांना
पुरस्कार देण्याचा नियम नसल्याकारणानेच पुण्य तात्काळ याच जन्मी फळ देत नाही व पाप याच जन्मी तात्काळ फळ देते, परंतु पुण्य मात्र पुढल्या जन्मात आपले जबरदस्त फळ दाखवित असते. ठीक आहे भंते नागसेन, आपणासारख्या बुद्धिवान वाचून दुसरा कोणीही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. भंते, जो प्रश्न मी केवळ लौकिक दृष्टीने विचारला होता त्यास आपण लोकोत्तर दृष्टीने समजून सांगितले. उपभाग 75. मृतकाच्या नावाने दान देणे. भंते नागसेन, कित्येक लोक दान देऊन त्यांचे पुण्य मरण पावलेल्या आपल्या नातलगांना मिळावे असा संकल्प करतात. त्यामुळेच खरोखरच त्यांना काही फळ मिळते का? महाराज, कित्येकांना मिळते आणि कित्येकांना मिळत नाही. भंते, कोणाला मिळते व कोणाला मिळत नाही? महाराज, जे नरकवासात पडतात त्यांना मिळत नाही, जे स्वर्गाला जातात त्यांनाही मिळत नाही, जे पशुपक्षी इत्यादी योनीत जातात किंवा जे 3 प्रकारच्या प्रेत योनीत जातात त्यांना सुद्धा मिळत नाही. वासंतिक वमन केलेले अन्न खाणारे, खुपीपासी, जे भूक व तहानेने तळमळत असतात आणि निजाम तन्निक तहानेने व्याकुळलेले, त्यांना त्या दानाचे मुळीच फळ मिळत नाही, परंतु परदत्तोपरजीवी प्रेत योनीतील आहेत त्यांना अवश्य त्या दानाचे फळ मिळत असते. ते सुद्धा त्यांचे स्मरण केले तरच मिळत असते. भंते नागसेन, असे असेल तर त्याचे दानच निरर्थकच होते, कारण की त्याचे फळ मिळत नाही. ज्याच्या नावाने दान दिले जाते त्यांना त्याचे काहीच पुण्य लाभत नाही, तर दान देणे व्यर्थ सिद्ध होते. नाही महाराज, ते दान फळ न देणारे किंवा व्यर्थ कधीच सिद्ध होत नाही, तर त्याचे फळ देणाऱ्यालाही मिळत असते. भंते, कृपा करून याचे कारण सांगावे. महाराज, एखाद्याने मासे, मांस, सूप, भात किंवा इतर खाण्यासाठी तयार केलेले जिन्नस एखाद्या आपल्या परिवारातील संबंधीच्या घरी पोहोचविले, परंतु त्याने त्याचा स्वीकार केला नाही, तर ते जिन्नस व्यर्थ जातील का? नाही भंते, ते ज्याचे आहे त्यालाच परत मिळतील. महाराज, याप्रमाणेच मृतकाच्या नावाने दिलेल्या दानाचे फळ सुद्धा देणाऱ्यालाच प्राप्त होते. महाराज, एकच दरवाजा असलेल्या कोठडीत कोणी एक माणूस गेला असता बाहेर येताना तो कोणत्या वाटेने येईल? भंते, ज्या दरवाजातून तो आत गेला त्याच दरवाजातून तो बाहेर पडेल. याचप्रमाणे महाराज, आपल्या मृत ज्ञाती बांधवांच्या नावाने दिलेल्या दानाचे फळ सुद्धा देणाऱ्यालाच प्राप्त होते. भंते, असो, हे मी कबूल करतो आणि त्याचे फळ देणाऱ्यालाच लाभते असेही मी मान्य करतो. याबद्दल आता मी अधिक वाद घालू इच्छित नाही. परंतु भंते, जर दिलेल्या दानाचे पुण्य देणाऱ्याच्या मृत संबंधितांना मिळाले आणि त्यांची फळे ती चाखतात, तर कोणी हत्या करणारा, खुनी, क्रूर मनुष्य अविचाराने कोणाचा खून करून त्याचे पापकर्माचे फळ आपल्या मृत पावलेल्या संबंधितांना देण्याचा असा संकल्प करू लागला
मी या माझ्या घोर पापाचे फळ माझ्या अमक्या अमक्या संबंधितास प्राप्त होवो, तर खरोखरच त्याचे फळ त्या पूर्वजांना मिळते का? नाही महाराज. भंते नागसेन, पुण्यकर्माची फळे तर त्या मृत ज्ञाती बांधवांना मिळतात, पण पापकर्माची फळे मात्र त्यांना मिळत नाही. याचे कारण काय? महाराज, हा प्रश्नच विचारण्यासारखा नाही. महाराज, कोणताही प्रश्न विचारला असता आपणास त्याचे काही ना काही उत्तर मिळेलच या अशा विचाराने आपण ज्याला शेंडा ना बुडूक असे प्रश्न विचारू नये. कदाचित यानंतर आपण असेही विचाराल की आकाश आधाराशिवाय कसे वरच्यावर अडकून आहे? मनुष्य आणि पक्ष्यांना 2च पाय का? हरणांना 4च पाय का आहेत? भंते नागसेन, आपला उपहास करावा या हेतूने नव्हे, तर माझा संदेह दूर करण्याकरिताच मी हा प्रश्न विचारित आहे. भंते, या संसारातील कित्येक लोक उलट्या डोक्याचे आणि विकृत विचाराचे असतात. त्यांनीही आपले उत्तर ऐकून स्वतःचा सुधार करून घ्यावा, याच एकमात्र उद्देशाने मी आपणास हा प्रश्न विचारित आहे. महाराज, ज्यांनी पाप कर्म केलेच नाही किंवा एखाद्याने स्वतः केलेल्या पापाची फळे या न करणाऱ्यालाच प्राप्त होवोत असे म्हटल्याचे, पाप न करणाऱ्याला ती लागत नाही. महाराज, नळाद्वारे पाणी तर दूरपर्यंत नेता येते, परंतु नळाद्वारे मोठमोठे दगड व पर्वत सुद्धा नेता येतील का? मुळीच नाही भंते. महाराज, याचप्रमाणे पुण्यकर्माची फळे तर पूर्वजांना दिली जाऊ शकतात, परंतु पापाची फळे नाही. महाराज, तेलाने दिवा तर जळू शकतो, तसाच तो पाण्याने सुद्धा जळता येईल का? मुळीच नाही भंते. महाराज, त्याचप्रमाणे पुण्याची फळे तर मृत पूर्वजांना दिली जाऊ शकतात, परंतु पाप कर्माची नाही. शेतकरी लोक तलावाचे पाणी आणून धानाच्या शेतांना ओली करतात, तसे समुद्राचे पाणी आणून शेत सिंचाई करू शकतील का? नाही म्हणते. महाराज, त्याचप्रमाणे पुण्य फळाचा वाटा तर मृत पूर्वजांना दिला जाऊ शकतो, परंतु पाप कर्माचा वाटा दिला जाऊ शकत नाही. भंते नागसेन, परंतु असे का? कृपा करून कारण सांगून स्पष्ट करावे. भंते, मी आंधळा किंवा मूर्ख नाही. जोरदार पुरावा ऐकून मी अवश्य समजू शकेल. महाराज, पाप हे शूद्र आहे आणि पुण्य हे महान आहे. शूद्र असल्या कारणाने ते करणाऱ्यालाच फळ देऊ शकते, परंतु पुण्य महान असल्या कारणाने ते देवता आणि मनुष्यासह जगाला गवसणी घालू शकते. कृपा करून उपमा देऊन समजून सांगा. महाराज, पृथ्वीवर पडलेला पाण्याचा एक थेंब 10-12 योजनांच्या टापूत पसरू शकेल का? नाही म्हणते. तो जिथे पडला तिथे सुकून जाईल. महाराज, याचप्रमाणे पाप अत्यंत क्षुद्र आहे. क्षुद्र असल्या कारणाने ते करणाऱ्याला फळ देऊ शकते, दुसऱ्यांना त्याचा वाटा दिला जाऊ शकत नाही. महाराज, समजा कधी जोराचा मुसळधार पाऊस पडला तर त्याचे पाणी चोहोकडे पसरेल की नाही? भंते, निश्चितच पसरेल. 10-12 योजनातील खड्डे, तलाव, नद्या, उपनद्या, गुहा, नाले, उपनाले, लहान तळे
मोठे तळे, विहिरी आणि बावळ्या सर्वच पाण्याने तुडुंब भरून जातील. महाराज असे का होते? बनते वृष्टीवर्षाव करणारा ढग महान आहे. त्याचप्रमाणे महाराज पुण्य महान आहे. ते महान असल्या कारणानेच देवता आणि मनुष्यामध्ये सुद्धा त्याची विभागणी केल्या जाऊ शकते. आजचे वाचन इथेच थांबवूया. धन्यवाद. नमो बुद्धाय.